नमस्कार मित्रांनो, मी आसिफ. आज आपण मॉड्युलर किचनबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. आजकाल जवळपास प्रत्येक घरात मॉड्युलर किचन केलं जातं, पण खूप वेळा लोक योग्य प्लॅनिंग न करता किचन करतात आणि नंतर त्यांना रोज वापरताना अडचणी येतात. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मॉड्युलर किचनबद्दल डिझाईन, लेआउट, मटेरियल स्टोरेज, लाइटिंग आणि कॉस्टिंग या सगळ्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार आहे. जर तुम्ही किचन वापरण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मॉड्युलर किचन. सर्वात आधी आपण समजून घेऊया की मॉड्युलर किचन म्हणजे नेमकं काय असतं. मॉड्युलर किचन म्हणजे वेगवेगळ्या भागांमध्ये तयार केलेलं किचन सिस्टम असतं, जसे की कॅबिनेट, ड्रॉवर, शटर्स आणि स्टोरेज युनिट. हे सगळे भाग फॅक्टरीमध्ये तयार केले जातात आणि त्यानंतर ते तुमच्या घरी येऊन बसवले जातात. यामुळे फिनिशिंग खूप क्लीन मिळते, काम जलद पूर्ण होते आणि मेंटेनन्स देखील सोपी होते. पण मॉड्युलर किचनचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर प्लॅनिंग खूप महत्त्वाची असते. लेआउट प्लॅनिंग. आता आपण सगळ्यात महत्त्वाचा भाग बघूया, तो म्हणजे लेआउट प्लॅनिंग. किचनचं डिझाईन कितीही सुंदर असलं तरीही लेआउट चुकीचा असेल तर किचन वापरताना खूप त्रास होतो. किचन डिझाईन करताना एक बेसिक रूल लक्षात ठेवावा लागतो, तो म्हणजे वर्क ट्रायंगल रूल. या रूलनुसार सिंक, स्टोव, फ्रीज हे तिन्ही पॉईंट्स एकमेकांच्या जवळ आणि सुलभ अंतरावर असायला हवेत. जर हे तिन्ही घटक खूप दूर असतील तर रोजच्या कामात वेळ आणि मेहनत दोन्ही वाढतात. आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ लेआउट. किचनचे वेगवेगळे लेआउट टाईप्स असतात. स्ट्रेट किचन हा प्रकार लहान घरांसाठी योग्य असतो. एल शेप किचन हा सर्वात जास्त वापरला जाणारा प्रकार आहे, कारण तो स्पेस आणि फंक्शनॅलिटी दोन्ही बॅलन्स करतो. यू शेप किचन मोठ्या जागेसाठी योग्य असतं, त्यात स्टोरेज जास्त मिळतो. पॅरलल किचन हा प्रकार जास्त कुकिंग करण्यासाठी घरासाठी योग्य असतो. तुमच्या घराच्या जागेनुसार आणि वापरानुसार योग्य लेआउट निवडणं खूप महत्त्वाचं आहे. स्टोरेज प्लॅनिंग. आता आपण स्टोरेज प्लॅनिंगबद्दल बोलूया. बहुतेक लोक किचन करताना फक्त बाहेरचं डिझाईन बघतात, पण स्टोरेज प्लॅनिंगकडे दुर्लक्ष करतात. किचनमध्ये योग्य स्टोरेज नसेल तर कितीही मोठं किचन असलं तरीही ते लहान आणि गोंधळलेलं वाटतं. तुम्ही ड्रॉवर्स, स्टँडअप युनिट्स, बॉटल पुलआउट्स आणि कॉर्नर युनिट्स याचा योग्य वापर केला तर तुम्हाला त्या जागेत जास्त स्टोरेज मिळू शकतं. डेली यूजच्या वस्तू सहज पोचतील अशा ठिकाणी ठेवा आणि हेवी वस्तू खाली ठेवा. प्रॉपर स्टोरेज प्लॅनिंग केल्यास तुमचं किचन अधिक सोपं आणि व्यवस्थित वापरता येतं. मटेरियल सिलेक्शन. आता आपण मटेरियल सिलेक्शनबद्दल बोलूया. किचनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल्स उपलब्ध आहेत, जसे की MDF, पार्टिकल बोर्ड आणि प्लायवूड. यापैकी मटेरियल सिलेक्शन. आता आपण मटेरियल सिलेक्शनबद्दल बोलूया. किचनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल्स उपलब्ध आहेत, जसे की MDF, पार्टिकल बोर्ड, प्लायवूड. यापैकी प्लायवूड हा सगळ्यात मजबूत आणि टिकाऊ पर्याय मानला जातो, विशेषतः सिंक एरियासाठी, कारण त्या भागात पाण्याचा संपर्क जास्त असतो. शटर फिनिशिंगसाठी लॅमिनेट, ॲक्रेलिक, PU फिनिश असे पर्याय उपलब्ध आहेत. तुमच्या बजेट आणि रिक्वायरमेंटनुसार योग्य मटेरियल निवडणं आवश्यक असतं. तसेच हिंजेस, चॅनल यांसारख्या ॲक्सेसरीज हाय क्वालिटीचे असावेत, कारण ते रोजच्या वापरात येतात. किचनमध्ये लाइटिंग खूप महत्त्वाची भूमिका बजावते. जर योग्य लाइटिंग नसेल तर काम करताना शॅडो पडतो आणि किचन डल दिसते. सिलिंग लाईट्ससोबतच अंडर कॅबिनेट लाइटिंग केल्यास काम सोपं होतं आणि किचन अधिक सर्वात आकर्षक दिसतं. वॉटरप्रूफिंग. किचनमधील सिंक एरिया हा सर्वात जास्त सेन्सिटिव्ह भाग असतो. या भागात पाणी जाण्याची जास्त शक्यता असते, म्हणून वॉटरप्रूफिंग मटेरियल वापरणं अत्यंत आवश्यक आहे. एज बँडिंग आणि प्रॉपर सिलिंग केल्यास कॅबिनेटचं आयुष्य वाढतं आणि भविष्यात नुकसान टाळता येतं. आता आपण बोलूया कॉस्टिंगबद्दल बोलूया. मॉड्युलर किचनची किंमत मटेरियल, डिझाईन आणि ॲक्सेसरीज यावर अवलंबून असते. कॉस्टिंग. आता आपण कॉस्टिंगबद्दल बोलूया. मॉड्युलर किचनची किंमत मटेरियल, डिझाईन, ॲक्सेसरीज यावर अवलंबून असते. साधारणपणे बेसिक किचन 15 ते 2,000 रुपये प्रति स्क्वेअर फूटपासून सुरू होते. मिड रेंज किचन 2,500 ते 4,000 रुपये प्रति स्क्वेअर फीटमध्ये असू शकतं आणि प्रीमियम किचन 5,000 रुपये किंवा त्याहून अधिक जाऊ शकतं. म्हणून किचन वापरताना बजेट आणि क्वालिटी याचा योग्य समतोल ठेवणं महत्त्वाचं आहे. किचन करताना काही कॉमन मिस्टेक असतात, त्या मिस्टेक टाळण्यासाठी आपण काही गोष्टी बघणार आहोत. शेवटी काही सामान्य चुका टाळणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त डिझाईन पाहून निर्णय घेऊ नका. स्टोरेज प्लॅनिंगकडे दुर्लक्ष करू नका. स्वस्त मटेरियल वापरणं टाळा. लाईट, वॉटरप्रूफिंग इग्नोर करू नका आणि योग्य मेजरमेंट घेणं विसरू नका.
या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही एक उत्तम आणि टिकाऊ मॉड्युलर किचन बनवू शकता. जर तुम्ही मॉड्युलर किचन करण्याचा विचार करत असाल तर खाली कमेंट करा किंवा मला थेट संपर्क करा. मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल आणि असा माहितीपूर्ण कंटेंट आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.